आणि वळूया पुढच्या बातम्यांकडे। काँग्रेसवाल्यांनी माझ्या वक्तव्याला मोडून तोडून सांगितलं। अमित शहा यांनी आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावर हे स्पष्टीकरण दिलंय। अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्यासंदर्भात हे स्पष्टीकरण दिलंय। तर सभागृहामध्ये अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलेलं होतं। त्यामध्ये सर्व स्तरातून शहांवर जोरदार टीका केली जात होती। संसद जैसे देश के सर्वोच्च लोकतांत्रिक फोरम में जब चर्चा होती है तब इसमें एक बात कॉमन होती है कि बात तथ्य के आधार पर होनी चाहिए और बात सत्य के आधार पर होनी चाहिए। कल से कांग्रेस पार्टी ने जिस तरह से तथ्यों को तोड़ मरोड़ कर रखने का प्रयास किया है, ये अत्यंत निंदनीय है और मैं इसकी निंदा करना चाहता हूं। आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झाली आहे। आंबेडकरांनी एवढं देवाचं नाव घ्याल तर स्वर्गात जागा मिळेल असं अमित शहा म्हणाले। अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। घटनाकर्त्यांचा अपमान करणाऱ्याला जर का ते अभय देणार असतील तर मला असं वाटतं मोदींनी सुद्धा सत्तेवरती राहता कामा नये। त्यांनी एकतर अमित शहांवरती कारवाई करावी, नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी। कांग्रेस ने जो कुछ किया, कांग्रेस ने अगर गोबर खाया होगा तो इसलिए आपका गोबर खाना सबको मंजूर होगा। अम्बेडकर 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 फैशन हुआ है, इसमें टाकने की बात क्या है? अमित शाह जींचं वक्तव्य हे सकारात्मक आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल नितांत आदर संपूर्ण देशाला आहे, भाजपच्याही नेतृत्वाला आहे आणि त्यामुळे या विधानाचा विपर्यास करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, हे दुर्दैवी बाब आहे। अमित शहांचं वक्तव्य म्हणजेच जुनी मानसिकता। त्यांच्या वक्तव्यातून भाजपचा जळफळाट दिसला। आरएसएस आणि भाजपनंच आंबेडकरांना विरोध केलाय अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली। ती जी जुनी मेंटॅलिटी आहे, ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा असणारा जळफळाट हा होत राहणार अशी परिस्थिती आहे। अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करत लोकसभेत विरोधकांकडून जय भीमच्या घोषणा देण्यात आल्या। राज्यसभेतही विरोधकांकडून शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आणि सभागृहात जय भीमच्या घोषणा दिल्या। शहांच्या वक्तव्यानंतर संसदेच्या बाहेर देखील विरोधकांनी आंदोलन केलं आणि शहांविरोधात घोषणाबाजी केली। विरोधकांच्या टीकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शहांच्या मदतीला धावले। काँग्रेसनं वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, त्यांना भारतरत्न दिला नव्हता अशी मोदींनी ट्विट करत टीका केली। विधानसभेत देखील शहांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले। विरोधकांकडून अमित शहांवर टीका करण्यात आली। पण आमच्यासाठी एक मार्गदाता, एक भाग्यविधाता, आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहेत आणि परमेश्वर सुद्धा आहेत। त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही अध्यक्ष महोदय। बाबासाहेबांचा अपमान याच काँग्रेसने कसा केलाय म्हटलं ते विसरायचं अध्यक्ष महोदय। आम्हाला स्वर्ग बघायचा नाही, आंबेडकर आंबेडकर ही फॅशन नाही, तो आमच्या अंतरात्म्याचा आवाज आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग दिखता, आम्हाला स्वर्ग बघायचंच नाही आणि त्यामुळे आंबेडकर 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 म्हणणं ही फॅशन नाही, तर आमच्या अंतरात्म्याची आवाज है। अमित शाह राजीनामा देना चाहिए और मोदी जी को अगर थोड़ा सा भी बाबा साहब अम्बेडकर के बारे में श्रद्धा है तो रात के 12 बजे के अंदर वो निकाल देना चाहिए, उनको ड्रॉप कर देना चाहिए। बर्खास्त कर देना चाहिए।